चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट जरूर करा। रात्रीच्या शिळ्या चपात्या उरलेल्या असतील तर अशा वेळेस काय करायचं, तर हा असा चिवडा बनवून पटकन तयार होतो। तर रात्रीच्या पोळ्या ह्या आपल्याला बारीक करून छानपैकी अशा याचा चिवडा करून घ्यायचा आहे। एकदम सॉफ्ट असा चिवडा होतो। नमस्कार, तयार आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण चिवडा कसा बनवूया तो बघूया। आज आपण बघतोय शिळ्या चपातीपासून चिवडा कसा बनवायचा। तर हे इथं माझ्याकडे रात्रीच्या 3 चपात्या उरलेल्या आहेत। आता आपण हे तोडून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सरला ओबडधोबड याची वाटण करून घ्या। हे बघा, मी याचे तुकडे तुकडे करून घेतले सर्व पोळ्यांचे। आता आपण काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या। तुम्हाला वाटत असेल तर हाताने पण चुरून करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। तुम्ही बघू शकाल आपण मिक्सरच्या भांड्यात अशी ओबडधोबड फिरून घेतलं। जास्त बारीक आपल्याला करायचं नाही, कारण की जास्त बारीक झालं की आपला चिवडा हा असा चवदार आणि स्वादिष्ट होणार नाही। तुम्ही बघू शकाल अशी ओबडधोबड मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं। चला तर आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथं मी गॅस चालू केला आणि कढई ठेवली। त्यामध्ये घालूया अर्धी वाटी शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला यामध्ये मंद आचेवर छानपैकी असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले छानपैकी असे भाजून झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार 2 चमचे तेल। बघा, असे छानपैकी शेंगदाणे आपले झाले। 2 बारीक चिरलेले कांदे यामध्ये घातले। 2 बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। मिठाने काय होते, आपला कांदा हा लवकर शिजतो। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। कांद्याने काय होते, आपल्याला चिवड्याची चव हे अप्रतिम लागते। त्यामुळे कांदा हा भरपूर प्रमाणात घालायचा आहे। कांद्याला बघा छानपैकी असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याच्यावर घालूया कढीपत्ता, मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकूया 1 चम्मच जिरं, मिक्स करायचं। 10 ते 20 लसूण पाकळ्या आहे, बारीक असे काप करून घेतले, मिक्स करून घ्यायचं। यामध्ये घालूया 5 ते 6 हिरवी मिरची कापलेली, मिक्स करायचं। यामध्ये घालूया कोथिंबीर, मिक्स करायचं। 1 चम्मच हळद, मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण, मिक्स करून घ्यावं छानपैकी। थोडंसं लाल तिखट टाकूया। यामध्ये हिरवी मिरची जास्त घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। मस्त असा सुगंध येतोय। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। झटपट आणि लवकर बनतो हा पदार्थ। शिळ्या पोळ्यावर चपात्या उरल्या असतील अशा वेळेस काय करायचं, तर हा असा चिवडा करून बघायचा, अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकता याचा कलर मस्त छानपैकी असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। थोडं याच्यावर पाणी शिंपडायचं, ज्याने काय हा मऊ आणि असा
छान होईल. तुम्हाला अगदी असा सुटसुटा आवडत नसेल तर थोडं पाणी शिंपडायचं याच्यावर आणि असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून घेऊया. याच्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं वाफवून घेऊया. 2 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. बघा किती मस्त आपला चिवडा असा वाफवलेला आहे. बघा किती छान झाला आहे. एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अशी छान छान रेसिपी करून बघा आणि खात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.